यशोदा फार्मसी कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत आणि त्याची पात्रता काय? सर, आजच्या काळात फार्मसी क्षेत्राचं महत्त्व खूप वाढलेलं आहे, विशेष करून आता आपल्या कोविडनंतर तरी. तर तुम्ही फार्मसी शिक्षणाकडे कसं बघता? मुलांना शिक्षणाबरोबर संवाद कौशल्य असेल किंवा मुलांचा आत्मविश्वास वाढवणं असेल, तर त्यासाठी आपलं कॉलेज त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपक्रम करतो? विद्यार्थी किंवा पालकांना असं वाटतं की फार्मसी झालं की आपण फक्त मेडिकल स्टोअर टाकू शकतो. बरोबर. पण मेडिकल स्टोअर शिवाय अजून कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? आरोग्य सेवेचं भविष्य घडवणारं एक सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे फार्मसी. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान जगात फार्मसी क्षेत्र केवळ औषधपुरतं मर्यादित नाही, तर संशोधन, क्लिनिकल सेवा, उद्योग विश्व, गुणवत्ता नियंत्रण, परदेशातील संधी आणि आरोग्य व्यवस्थेचा एक मजबूत आधार बनलेला आहे. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या डायरीतलं एक नवीन पान उलगडणार आहे आणि पान ज्या व्यक्तीचे अशा व्यक्तीलाच आपण भेटणार आहे, ते म्हणजे यशोदा फार्मसी कॉलेज आणि या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश जाधव सर यांना. चला तर मग आज आपण जाधव सरांना भेटून त्यांच्याविषयी आणि कॉलेजविषयी माहिती जाणून घेऊया. सर आतमध्ये. अरे ये ना प्रेम, कसा आहेस? मस्त एकदम सर. आज काहीतरी प्रश्न घेऊन आला असशील तू नेहमीप्रमाणे. आहेत, बरेच प्रश्न आहेत माझे. मला फार्मसी या विषयाची थोडी माहिती पाहिजे होती, पण मला त्याच्या अगोदर थोडा तुमचा प्रवास आणि तुम्ही फार्मसी क्षेत्राकडे कसं वळालं हे मला थोडं जाणून घ्यायचं आहे. फार्मसी म्हणजे औषध निर्माणशास्त्र, आणि ह्याच्याकडे मी वळण्याचं कारण म्हणजे माझे वडील आहेत. 12वी सायन्स झाल्यानंतर 2000 साली फार्मसीविषयी ग्रामीण भागात एवढा अवेअरनेस नव्हता आणि मला फार्मसीविषयी माहीतसुद्धा नव्हतं. पण माझे वडील हे पुण्यामध्ये नोकरीच असल्यामुळे त्यांना तिथे फार्मसीविषयी इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्याच्यामध्ये भरपूर संधी आहेत अशी त्यांना माहिती मिळाली. म्हणून त्यांनी मला फार्मसी क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले. ओके. मग ते प्रवृत्त केल्यानंतर माझं पहिलं फार्मसी शिक्षण हे डी फार्मसी हे शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय कराड येथे झालं आणि तिथेच मला फार्मसीविषयी, औषधांविषयी, संशोधनाविषयी आवड निर्माण झाली. तदनंतर पुढचं माझं फार्मसीतलं एज्युकेशन हे बी फार्मसी कोर्स हे महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा SRTMU नांदेड युनिव्हर्सिटी येथे झालं. त्याच्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एम फार्मसी हे सेंट्रल अन्नामलाई युनिव्हर्सिटी तामिळनाडू येथे झालं. पुढे मला संशोधनाची आवड असल्यामुळे मी PhD इन फार्मास्युटिकल सायन्सेस करण्याचं ठरवले आणि त्याच्यासाठी मी एक आपल्या भारतातील नावाजलेलं संशोधनासाठी असलेलं कॉलेज म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, इथे मी माझी PhD कंप्लीट केली. गेली 19 वर्षे मी अध्यापन, फार्मसी क्षेत्रात अध्यापन आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करत आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मी गेली 4 वर्षे कार्यरत आहे. सर, आजच्या काळात फार्मसी क्षेत्राचं महत्त्व खूप वाढलेलं आहे, विशेष करून आता आपल्या कोविडनंतर तरी. तर तुम्ही फार्मसी शिक्षणाकडे कसं बघता? कोविडच्या आधी लोकांना फार्मसी प्रोफेशन किंवा फार्मासिस्ट हा फक्त मेडिकल शॉप किंवा केमिस्ट दुकानदार एवढाच माहीत होता. पण कोविडनंतर सर्व जगाला कळाले फार्मासिस्ट किंवा फार्मसी प्रोफेशन हा एक हेल्थ केअर सिस्टीमचा अविभाज्य आणि मोठा भाग आहे. त्यामुळं फार्मसी प्रोफेशनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, क्लिनिकल रिसर्च या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार्मसी प्रोफेशनल आज कार्यरत आहेत, काम करत आहेत. त्यामुळं फार्मसीचं महत्त्व आजच्या जगात खूप वाढलेलं आहे. त्याचबरोबर प्रेम, फार्मसी क्षेत्रामध्ये संशोधन, मेडिकल कोडिंग, फार्माकोव्हिजिलन्स ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप फार्मसी प्रोफेशनलला संधी आहेत. आज आपण असं म्हणू शकतो फार्मसी प्रोफेशन हे ज्ञान, संशोधन, विज्ञान
आणि मनुष्य सेवा ह्याचा एक संगम आहे. ओके. आता सर आपल्या यशोदा फार्मसी कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत आणि त्याची पात्रता काय आहे? यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीबद्दल सांगायचं झालं तर यशोदा टेक्निकल कॅम्पसची स्थापना आमच्या संस्थेचे संस्थापक प्रोफेसर डॉक्टर दशरथ सगरे सर यांनी 2011-12 साली केली. त्या काळी फार्मसी विभागामध्ये एकाच वेळी डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी इन फार्मास्युटिक्स अँड फार्माकोलॉजी असे मान्यता मिळालेले हे एकमेव कॉलेज आहे. ओके. सध्या आमच्या फार्मसी विभागामध्ये डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे, डिप्लोमा इन फार्मसी. बी फार्मसी हा 4 वर्षाचा बॅचलर ऑफ फार्मसी हा कोर्स आहे आणि एम फार्मसी हा पोस्ट ग्रॅज्युएशन हा 2 वर्षाचा कोर्स आहे. तो फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी आणि रेग्युलेटरी अफेअर्स या सब्जेक्टमध्ये आहे. सर मगाशी तुम्हाला डी फार्मसी, बी फार्मसी आणि त्याच्याबरोबरच अनेक विभागांची माहिती सांगितली मला. त्याच्याबद्दल मला अजून थोडी सविस्तर माहिती पाहिजे, म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता काय असावी किंवा ॲडमिशन प्रोसेस कशी असते? तर तुला मी मगाशी जसं सांगितलं आहे, आमच्या इथे डी फार्मसी हा कोर्स आहे, तो 2 वर्षाचा आहे आणि त्याला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट घेऊन पास असणे, उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. बी फार्म आणि फार्मडी हे 2 कोर्स आहेत. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी 12वी सायन्समध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेऊन. त्याच्यामध्ये इन ॲडिशन टू दॅट विद्यार्थ्याने CET किंवा नीट एक्झाम ॲपिअर करून नॉन-झिरो स्कोअर मिळवणे गरजेचं आहे. ओके. आणि पोस्ट ग्रॅज्युएट एम फार्मसी कोर्स हे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बी फार्ममध्ये 50% मार्क्स मिळवणे गरजेचं आहे आणि GPAT ही परीक्षा ॲपिअर होऊन नॉन-झिरो स्कोअर मिळवणे गरजेचं आहे. आता सर एखाद्या विद्यार्थ्याला फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल, ओके, तर त्याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे किंवा त्याला आपण मार्गदर्शन कसं करतो? आता फार्मसीमध्ये जसं की मी तुला आधी सांगितलं, आमच्या कॉलेजमध्ये 4 कोर्सेस आहेत. डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्म 4 डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि फार्मडी. आता हे सर्व कोर्सेसचे ॲडमिशन्स हे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राबवली जाते. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असते. रजिस्ट्रेशन करून त्याला त्याची डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून त्याचं व्हेरिफिकेशन फॅसिलिटेशन सेंटरवरती करणं गरजेचं असतं. फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम द्यावे लागतात. ही जी मेरिट लिस्ट आहे ती विद्यार्थ्यांच्या CETच्या गुणांच्या बेसिसवरती डिस्प्ले होते. ओके. मग विद्यार्थ्यांचे जे CETचे गुण आहेत ते आणि त्यांनी जे पसंतीक्रम दिलेले आहेत त्याच्या बेसिसवरती त्यांना कॉलेज हे अलॉट होतं. ओके. आमच्या महाविद्यालयातर्फे विविध फॅसिलिटीज दिल्या जातात. त्याच्यामध्ये सर्व सुसज्जित लॅबोरेटरीज आहेत, स्मार्ट क्लासरूम आहेत, इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आहेत प्रत्येक क्लासरूममध्ये. त्याच्या व्यतिरिक्त संशोधनासाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि प्रोजेक्ट करण्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटेशन लॅब आहे, पायलट प्लॅन मशीन रूम आहे. त्याच्या व्यतिरिक्त ॲनिमल हाऊस फॅसिलिटी आहे ज्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी होतो. प्रॅक्टिकल. त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीयल एक्सपोजर मिळण्यासाठी, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीयल एक्सपोजर मिळण्यासाठी आमच्या महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम घेतले जातात. जसे की इंडस्ट्रीयल ट्रेनिंग, इंडस्ट्रीयल व्हिजिट ऑर्गनाईज केले जातात, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेशन्स ऑर्गनाईज केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीयल पर्सनचे सेमिनार्स ऑर्गनाईज केले जातात. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमुळे आमचा विद्यार्थी हा इंडस्ट्री रेडी बनतो. आणि ह्याचंच पुष्टीकरण म्हणून आमच्या महाविद्यालयाला नॅशनल
ॲक्रिडेशन अँड असेसमेंट काउन्सिल न्यू दिल्ली, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन न्यू दिल्ली ह्याचं मानांकन मिळालेलं आहे. आणि पुढच्या वर्षीपासून आमच्या महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा ॲटोनॉमस हे स्टेटस मिळालेलं आहे. 2026-27 पासून आमचे प्रत्येक बॅच ही ॲटोनॉमस स्टेटस अंतर्गत रन होणार आहे. तर सर मगाशी आपण लॅबबद्दल बोलत होतो आणि आपल्याकडे ॲनिमल हाऊस पण आहे असं आपण बोललो. तर तिथं मुलांचं प्रॅक्टिकल नेमकं कसं चालतं? तर प्रॅक्टिकल विषयी सांगायचं म्हटलं तर आमच्या फार्मसी विभागात 4 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत. फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी अँड फार्माकोग्नसी. आता या 4ही डिपार्टमेंटमधून विद्यार्थ्यांना लॅबमध्ये आम्ही प्रॅक्टिकल्स घेतो. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आम्ही ड्रग जे ॲक्च्युअल औषध असतं त्याचं सिंथेसिस कसं झालं पाहिजे, त्याचं प्रॉपर्टी कुठल्या असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या औषधाचं इफेक्ट मिळतोय का नाही, त्या प्रॉपर्टी असतील तरच त्या औषधाचे इफेक्ट मिळणार हे चेक करणं, त्याचं कॅरेक्टरायझेशन करणं हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. ते ड्रगची इन्फॉर्मेशन सर्व मिळाल्यानंतर त्या ड्रगचं कन्व्हर्जन सुटेबल फॉर्ममध्ये करणं गरजेचं आहे. ते ड्रग औषध आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही, त्याचं कन्व्हर्जन डोसेज फॉर्ममध्ये करणं गरजेचं आहे. जसं की तुला माहीत असेल की सॉलिड डोसेज फॉर्म आहे, लिक्विड डोसेज फॉर्म आहे. सॉलिडमध्ये आपण बघतो टॅबलेट कॅप्सूल आहे, लिक्विडमध्ये लिक्विड ओरल्स आहेत, सिरप्स आहेत. मग तशा सुटेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं तंत्र आम्ही ह्या विद्यार्थ्यांना शिकवतो, जेणेकरून त्याचं फॉर्म्युलेशन चांगल्या प्रकारे होईल. ते फॉर्म्युलेशन झाल्यानंतर ते फॉर्म्युलेशनमध्ये त्याचा इफेक्ट प्राण्यांवरती कशा प्रकारचा होईल हे पाहण्यासाठी आमच्याकडे ॲनिमल हाऊस फॅसिलिटी आहे. त्याच्यामध्ये आम्ही ड्रगची फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनेमिक स्टडी ॲनिमलवरती करून घेतो आणि त्याच्यामधून आम्हाला कळते की हे ड्रग इफेक्टिव्ह आहे की नाही. अशा प्रकारचे प्रॅक्टिकल्स आम्ही करून घेतो विद्यार्थ्यांकडून. आता सर मुलांना शिक्षणाबरोबर संवाद कौशल्य असेल किंवा मुलांचा आत्मविश्वास वाढवणे असेल तर त्यासाठी आपलं कॉलेज त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपक्रम करतो? आज इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त मार्क्स किंवा ग्रेडच बघितले जात नाहीत, तर विद्यार्थ्यामध्ये लीडरशिप क्वालिटी असणं गरजेचे, टीमवर्क करण्याची क्वालिटी असणे गरजेचे, कम्युनिकेशन स्किल्स असणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यामध्ये येण्यासाठी, त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमच्या कॉलेजतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. जसे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, इंटरव्ह्यू स्किल टेक्निक प्रोग्राम असेल, त्याचं ट्रेनिंग असेल. याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन्स असतील, विद्यार्थ्यांचे सेमिनार किंवा प्रेझेंटेशन स्किल्स वाढवण्यासाठी आम्ही काही ॲक्टिव्हिटी घेतो. आणि ह्याचा सर्व भाग म्हणून त्याच्यामध्ये ह्या स्किल्स डेव्हलप होतात ज्या इंडस्ट्रीच्या गरजेच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त त्याचं स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी, टीमवर्क स्किल वाढण्यासाठी आम्ही आमच्या इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या जातात, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होती. आणि आम्ही असं समजतो विद्यार्थ्यांनी स्टेजवर जाऊन आत्मविश्वासाने बोलणे, तसेच स्वतःचा निर्णय स्वतः घेणे हे सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्याला तसं बनवण्यासाठी आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती काम करतो. बरोबर आहे. ओके. आता सर विद्यार्थी किंवा पालकांना असं वाटतं की फार्मसी झालं की आपण फक्त मेडिकल स्टोअर टाकू शकतो. बरोबर. पण मेडिकल स्टोअर शिवाय अजून कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? हे तुझं खूप बरोबर आहे. आज सुद्धा बऱ्याच लोकांना फार्मसी म्हणजे मेडिकल शॉपवाला असंच वाटतं, पण फार्मसी क्षेत्र हे खूप मोठं आहे. जगाच्या पटलावर भारताचं फार्मसी क्षेत्र हे खूप मोठं आहे. तुला मला आज आवर्जून सांगितलं पाहिजे, कारण की जगात भारत औषध निर्मितीमध्ये जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि चीन नंतर तो 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारत देश हा औषध निर्माण जेनेरिक ड्रग प्रॉडक्ट जे औषधं असतात
त्याच्या प्रोडक्शनमध्ये जगात 1 नंबर आहे. तर आता आज आपण बघतोय की AI असेल, आधुनिक संशोधनामुळे फार्मसी क्षेत्र खूप वेगानं चालले. बरोबर. तुम्ही भविष्यात फार्मसी क्षेत्राकडे कसं बघता? आता तू जसं म्हटलास आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे नवीन औषधाचं संशोधन हे खूप वेगानं होणार आहे आणि पुढील फार्मसी फील्ड ही जी आहे का नाही ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असणार आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नॉलेजबरोबर विद्यार्थ्याने इतर तंत्रज्ञान शिकणे हे काळाची गरज झालेली आहे. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे संशोधन असेल, संशोधनामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, जीन थेरपी, बायोटेक्नॉलॉजी ह्या सर्व गोष्टीचा वापर वाढणार आहे. त्यामुळे पुस्तकाच्या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी इतर तंत्रज्ञान आणि स्किल डेव्हलप करणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते जर ते विद्यार्थ्यांनी केलं तर त्याच्यासाठी फार्मसी क्षेत्रामध्ये उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी खूप संधी आहेत. ओके सर, आता आपण ग्रामीण भागात बघतो की मुलं खूप कॅपेबल असतात, बरोबर. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर त्या मुलांनी फार्मसीकडे कसं वळावं? मी पण एक ग्रामीण भागातलाच विद्यार्थी आहे प्रेम. ग्रामीण भागातल्या मुलांना कष्ट करण्याची खूप तयारी असते, जिद्द असते. नक्कीच. त्यामुळं त्यांनी जर फार्मसी करिअर निवडलं तर त्यांचं उज्ज्वल करिअर घडण्यात मला तर वाटते काही शंका नाही. कारण की फार्मसीमध्ये काम करत असताना विद्यार्थ्याने हार्डवर्क करणं गरजेचं आहे आणि नवीन स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण की फार्मसी हे क्षेत्र आहे याच्यामध्ये आपल्याला विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आणि समाजसेवा याचा मिलाप आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांनी जर हे करिअर निवडलं तर त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्यासाठी ते उज्ज्वल करिअर घडू शकतं. ओके, आता सर मला बऱ्यापैकी तुमच्याकडून आता माहिती मिळालीच आहे, पण आता हा व्हिडिओ आपला जो काही विद्यार्थी बघत असतील, काही पालक बघत असतील, तर त्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन विद्यार्थ्यांनी पालकांना की तुम्ही ट्रेंड बघू नका. सध्या ट्रेंड काय चाललंय ते बघू नका. तुमची आवड काय आहे आणि भविष्यातल्या संधी काय आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. फार्मसी क्षेत्रामध्ये पुढील येणाऱ्या काळात खूप संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्र निवडावे आणि त्याच्यामध्ये स्वतःच स्किल डेव्हलप करून त्यांची स्वप्न पूर्ण करावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशोदा इन्स्टिट्यूट हे कायम कटिबद्ध राहील. सर, मेडिकल क्षेत्रात फार्मसीचं योगदान काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसे मी प्रेम तुला आधीच सांगितलं, फार्मसी किंवा फार्मासिस्ट हा हेल्थकेअर सिस्टीमचा एक अविभाज्य घटक आहे. हे आपल्याला कोविडनंतर कळालेलंच आहे. तर डॉक्टर जसं निदान करतात, कुठल्याही रोगाचं निदान करतात, तर ते निदान झाल्यानंतर त्या रोगावरती कुठलं औषध इफेक्टिव्ह असेल, किती प्रमाणात इफेक्टिव्ह असेल, त्याचा डोस किती असेल, हे नॉलेज हे फार्मसिस्टला असतं. तर सर, माझी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत. आज आपण यशोदा फार्मसी कॉलेज आणि प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या फार्मसी क्षेत्राविषयी आणि प्रवेश प्रक्रियेविषयी शंकांचं खूप चांगल्या प्रकारे निरसन होईल असे मला वाटते. नक्कीच सर. थँक्यू प्रेम. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या चर्चेतून मुलांना आणि पालकांना निश्चितच फायदेशीर माहिती मिळाली असेल. तर आपण पुन्हा भेटूया प्रेम डायरीतील नवीन पानावरती. तोपर्यंत आनंदी राहा आणि आनंदी जागा.